थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच अगदी महत्त्वपूर्ण. अगदी आजच्या गटातील पहिले मॅच टीम भरुडी संघ खेळला होता. अप्रतिम बॅटिंग महेश भोईरची पाहायला मिळाली होती. अर्धशतकीय खेळी आणि त्याच्या बदौलत टीम भरुडी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि ती दुसरी फेरी आपण पाहणार आहोत. समोर जानता राजा खारबाव. अप्रतिम बॅटिंग मागच्या मॅचमध्ये राहुल तरेनं केली. उमेश तरेनं चांगली साथ दिली. त्याने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मोठे फटके पाहायला मिळाले बॅट्समन राहुल तरेच्या बॅटमधनं. परंतु ही मॅच वेगळी आहे कारण समोर वेगळे गोलंदाज असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जय सोनवाई वडनवघर आयोजित माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 मॅचला होती सुरुवात. गोलंदाज झाला सज्ज. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन उमेश तरे. पहिला बॉल. पहिला चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील केली जाते आणि विकेटचं पतन. पहिला धक्का. पहिला चेंडूवरती टीम जानता राजा खारबाव संघाला. उमेश तरे बॅक टू द आउट. बारा नाही 2:30 वाजलेत. धावफलकावरती कोणतीही धाव लागलेली नाही आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली आहे. अगदी आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि अगदी विचार केला तर पहिल्या दिवसापासून सतत पहाटेचे 4 वाजतात. आज कदाचित असं वाटलं आयोजकांनी निर्णय देखील घेतला होता परंतु आयोजकांनी निर्णय पलटवला. यानंतर आणखीन एक मॅच खेळवली जाणार आहे. सो कुठेही जाऊ नका टीम वेले संघ. आणि ती मॅच किती षटकांची असेल आयोजक थोड्या वेळात कळवतीलच आम्हाला. सो जाऊया या मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती कोणतीही धाव नाही आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गेला. बॅट्समन उमेश तरेला माघारी परतावं लागले. न्यू बॅटर मयूर तरे क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी आल्यात. मयूर तरे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज झाला सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून दिली आहे टीम भरुडी संघाला. अप्पा 11 भरुडी संघ. यावेळेस देखील फटका चांगला. गॅप देखील आहे. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. मिड विकेटला फॉर्म बॉलिंग पाहायला मिळत आहे. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. ज्या ठिकाणी एकच धाव असायला हवी होती त्या ठिकाणी तब्बल 2 धावा. 2 धाब्याने संघाचं धावफलक उघडलं जात आहे. ऑफ द मार्क बॅट्समन मयूर तरे आणि ऑफ द मार्क झाली आहे टीम जानता राजा खारबाव. महत्वाची मॅच पाहायला मिळते. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि त्या मॅच मध्ये कोणता संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय होईल सांगू शकत नाहीये. गोलंदाज झाला सज्ज. पुढचा बॉल. रनअप मध्ये अडथळा. अंपायरिंग भरपूर चांगली. 3 अंपायर आमचे 3 ऑफिशियल्स. अजय पाटील, पंकज म्हात्रे आणि राजेश पाटील हे 3 अंपायर. अप्रतिम भूमिका अंपायरिंगची देखील आपल्याला पाहायला मिळते. सर्वात कठीण काम मैदानाच्या आत जर कोणतं असेल ना तर ते अंपायरिंग आहे. यावेळेस देखील बघा फटका चांगला आहे मात्र अगदी थोडासा 19-20 फरक असता तर निश्चित रूपानं बॉल सीमारेषे पार गेला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नाही आहे. जसा खेळ तुम्ही करता तसा निश्चित रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळत असतो. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल तरे. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. शुभम. मागच्या मॅच मध्ये राहुलनं तब्बल 44 धावा बनवल्या होत्या. षटकार मारण्याच्या नादामध्ये बाद झाला होता. यावेळेस बघा मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आणि
भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा स्थिर 3 धाबा, 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धाबा धावफलकावरती. गोलंदाज झालाय सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस सर बाटना लॉफ्टेड इट. फटका चांगला, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. येतोय हा दर्जेदार षटकार. सहा धावेनं धावफलक 9 या अंकावरती. अगदी अतिरिक्त उसळी घेतली धावफलकानं आणि अशा फटक्यांची गरज देखील आहे. कारण 3 धाबा होत्या. कुठं ना कुठं वाटलं खराब षटक चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु एक षटकार आला, अगदी समीकरण बदललं. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज. यावेळेस लोअर फुटस होता, फक्त दिशा दिली गेली. चेंडू अडवला जाईल. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट. महेश नाखुश दिसतोय. 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 11 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा. 2 वाजून 28 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता आणि 2 वाजून 33 मिनिटं झाल्यात, म्हणजे 5 मिनिटं तुम्ही या षटकामध्ये घेतलीत. सो विनंती असेल करेक्ट 5 मिनिटं घेतलीत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, फील्ड सेटल करा. अगदी दोन्ही एंड आपण हे सामने खेळवतोय आणि ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी, गावाच्या नावासाठी. अजून देखील रात्रीचे 2:30 वाजलेत आणि तरी सुद्धा अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघतात. कारण मैदानावरती ते येऊ शकत नव्हते काही कारणास्तव. अगदी रात्र देखील आहे, काहींच्या घरचे पाठवत नाहीत, काही कामावरनं आलेले असतात, थकलेले असतात, परंतु यूट्यूब अजून देखील ऑन आहे आणि SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ऑल ओव्हर टेलिकास्ट देखील भरपूर चांगलं केलं जात आहे. टेक्निकल टीम भरपूर कौतुक करेन मी कॅमेरामॅनचं देखील, कारण थंडी कडाक्याची आहे तरी सुद्धा बॉल अप्रतिम त्याच्या माध्यमातून टिपला जातोय. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. कुमार बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड अ मिस डॉट बॉल. नक्कीच आजचं वातावरण काहीसं वेगळंच पाहायला मिळतंय. कालच्या वातावरणामध्ये आणि आजच्या वातावरणामध्ये भरपूर फरक. व्हॅलेंटाईन वीक आहे, कुठे ना कुठे थंडी वीक, थंडी वाढत चालली आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय. गोलंदाज सज्ज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू यष्ट्यांवर नवसी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. स्विंग अँड अ मिस. 1 मोर डॉट बॉल. मोठे फटके खेळण्याचा फक्त प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सध्याच्या घडीला एक श्वान आपल्याला पाहायला मिळतोय VIP डाईस वरती. यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन खराब आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. अतिरिक्त धावेचं महत्व नाहीये, परंतु अतिरिक्त एक चेंडू देखील टाकावा लागणार आहे. धावफलक 12. पुन्हा मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 3 निर्धाव, एक वाईड बॉल, म्हणजे एक धाव खर्च केली आहे, परंतु 3 चेंडू निर्धाव गोलंदाज कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळतात. स्विच हिट केला. फटका चांगला, अगदी खेळाडू 30 सर्कल मध्ये आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. येतोय हा चौकार.
जबरदस्त फटका पाहायला मिळाला स्विच हिट आणि 4 धावा. सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या, बॅटला आडवं केलं. रिझल्ट मिळाला यावेळेस बघा. अगदी जे मिश्रण होतं ते कुठे ना कुठे टाळलं गेलं. स्टेप आउट झाला होता. अगदी ज्या प्रकारचा चेंडू हाताळायचा होता, मनामध्ये आधीच बॅट्समननं विचार केला होता ह्याच प्रकारचा स्ट्रोक येणार आहे, परंतु गोलंदाजानं देखील ओळखलं. अगदी पायाजवळ चेंडू होता, फ्लिक केलं. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक 17 या अंकावरती. 17 धावा बनलात. अजून किती धावा बनतील, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाईल VIP डाईसला. सलामी देणारा हा दर्जेदार तो अगदी फ्लड लाईट्स वरती येतो, त्या अनुषंगानं खेळाडूंना त्रास होईल. सो विनंती असेल दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा 23 धावा. धावफलकावरती धावा 23. चला वेग कमी खर्च करा, यानंतर अजून एक मॅच खेळवायची आहे. सो विनंती असेल आणि त्या मंडपामध्ये ज्या कोणी शेकोटी पेटवली आहे, विनंती आहे ती विझवा. बघा, त्या मंडपामध्ये ज्या कोणी शेकोटी पेटवलेली आहे, विनंती असेल ती विझवायची आहे. गोलंदाज कल्पेश आलाच. फटका चांगला आहे, मात्र अगदी पुन्हा एकदा तोच उल्लेख करेन, थोडासा इकडे तिकडे असताना तर निश्चित रूपाने 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला गेला, कुठे ना कुठे भरपूर चांगला स्ट्रोक मी म्हणेन. अगदी एका क्षणाला वाटलं राईट हँड बॅट्समनच बॅटिंग करतोय की काय, बॉल मिड विकेटला गेलाय की काय, परंतु बॉल कव्हर रिझनला एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक 24 धावा. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये टीम जांता राजा खारबाव संघाकडनं. अगदी 2:45 झाल्यात, 3 वाजतील. गोलंदाज सज्ज. कडाक्याची थंडी, वातावरण चेंज. अखोटा पासा बॉल हिट केलाय, फटका चांगला, धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमा रेषा पार. षटकार. या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये
टीम जाणता राजा खारबाव संघाकडनं अगदी 3 वाजायला आल्यात आणि 40+ टोटल सध्याच्या घडीला भरपूर चांगला टोटल मानला जाईल. गोलंदाज झाला सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल तरे. गोलंदाज सज्ज. कल्पेश पुढचा बॉल. यावेळेस देखील अगदी समोर बॉल आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. त्यामध्ये एक चौकार आहे, परंतु त्या व्यतिरिक्त सर्व धावा बॅट्समन राहुल तरेच्या बॅटमधनं 6 धावेनं धावफलक 38 वरती 38 धावा. भरपूर चांगली बॅटिंग या मॅच मध्ये देखील ती राहुल तरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जनता राजा खारबाव संघ कुठे ना कुठे चांगल्या स्थितीमध्ये 38 बनल्यात. मोठा प्रहार करायचा होता, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. टेनिस बॉल क्रिकेट आहे, जेव्हा तुम्ही गतीमध्ये मिश्रण करता तेव्हाच तुम्ही एक उत्कृष्ट बॉलर बनू शकता. अगदी व्हेरिएशन फार महत्त्वाचे असतात. ते व्हेरिएशन आता मात्र दाखवल्यात गोलंदाजानं, गतीमध्ये परिवर्तन केलं. हा चेंडू फुल टॉस, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तर होता, झेल झाली आहे ड्रॉप. हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ. विकेट जाऊ शकत होती राहुल तरेची, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. आणि एक सिंगल देखील या चेंडूवरती, म्हणजे शेवटच्या षटकांमध्ये बॅट्समन राहुल तरे स्ट्रायकिंग एंडला, मयूर तरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावफलकावरती धावा 39, 39 धावा धावफलकावरती. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनंती असेल टीम अप्पा 11 भरोडी संघ, विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या. यानंतर अजून देखील एक मॅच कव्हर करायची आहे. आणि नक्कीच आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकता आमचे जे गुड शॉटचे बॉल आहेत त्याच्यावरती लिहिलं गेलेलं आहे, या चषकाचं नाव कोरलं गेलेलं आहे बाया मामा चषक 2024. आपण ही स्पर्धा पाहतोय, त्यांच्या विद्यमानानं अगदी ग्राफिक देखील दाखवले जातात SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. बाया मामांचं अगदी ग्रामीण सम्राट त्यांना म्हटलं जातं. भावी खासदार माननीय श्री सुरेश बाया मामा म्हात्रे यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक, गोलंदाज धनंजय पाटील पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू, दिशा दिली आहे, फटका चांगला, एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून केला जात होता, परंतु एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. चांगली टोटल, अगदी चॅलेंजिंग टोटल तर बनला गेलाय. या अगोदर देखील उल्लेख करत होतो की 40+ टोटल आव्हान असेल आणि सध्या 40 बनल्यात, अजून प्लस होतीलच कारण 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. धनंजय पाटील, पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला, एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली आणि एकच धावेवरती समाधान मानलं जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 41, 41 धावा धावफलकावरती. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे मोठे फटक्यांचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये केला तर जातोय, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. आता मात्र राहुल तरे स्ट्रायकिंग एंडला. धनंजय पाटील सज्ज झाला. पुढचा बॉल,
यावेळेस लॉफ्टेड हिट पाहायला मिळतो. चेंडू डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट. दोन धावेनं धावफलक पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला बाई, कमी खर्च करा. टीम भरोडी संघ विनंती असेल. यावेळेस फटका लॉफ्टेड आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती. धावा भरपूर बनल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस दिशा दिली. फटका चांगला, फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केला जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. येस, इट्स अ फेअर डिलेव्हरी. अगदी फुलटॉस होता, बॅटच्या टो एंडला लागला, परंतु मिडलिंग झालं होतं आणि ताकद इतकी होती, दिशा दिली गेली. 6 धावा, 6 धावेनं धावफलक. 51 रन ऑनबोर्ड, 51 धावा. यावेळेस देखील फटका चांगला. डीप मिड विकेटला खेळाडू. एक सिंगल, मात्र चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार. चौकार. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 51, 55 आणि 56 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल टीम आप्पा 11 भरोडी संघाला. असेल आपण संपर्क साधा. ज्ञानेश्वर चिकणे, आपण संपर्क साधायचा आहे.
ब्रेक घेतात तेव्हा लावा ना मॅच एक ज्या राहतील त्यांच्या निघलेल्या टीमला येणंच येणं आहे. शेड्यूल तर तुम्हाला पूर्ण करायला लागेल ना. असं तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसलं जय कापरोबा वेळे टीमचा कॅप्टननी या. जय कापरोबा वेळे टीमच्या कॅप्टननी इथे संपर्क साधा. आयोजक या ठिकाणी वाट बघतायत. मॅच एका बाजूला पंच सुरू करा. अंपायर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये अप्पा 11 भरोडी टीम समोर ठेवण्यात आलंय. इमर्जन्सी कॉलिंग आहे. जय कापरोबा वेळे टीमचे कॅप्टन काय सांगले. आतषबाजी बॅटर राहुल तरेची पहिल्या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून 5 षटकार. पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये 25 धाबा, दुसऱ्या मॅच मध्ये 44 धाबा आणि तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 44 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. म्हणजे त्याच्या 3 मॅच मध्ये 100 पेक्षाही जास्त धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे कल्पेश भोईर. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे निलेश भोईर. आणि पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज उमेश तरे. गोलंदाज उमेश तरे तयार. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 56 धावांचं टार्गेट. छप्पन्न धावांचं लक्ष. ओ स्विंग अँड मिस. पहिला चेंडू हा निर्धाव टाकला गेलाय उमेश तरे यांच्याद्वारे. जितकं चांगला वेग तितकंच चांगलं नियंत्रण आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी त्याला शुद्ध केलं. हा चेंडू थोडासा खराब आहे आणि वाईड बॉलचा इशारा. क्या बात है. डान्सिंग पंच जर बनले गीत जर एखादं गीत वाजलं आणि त्याच्यावर जर डान्स केला तर 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅट सबलेट ओपन केला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावां करता चौकार. टीम वेले संघ विनंती असेल संपर्क साधा. धावसंख्या 5. उमेश तरे तयार. ओहो चांगला गती आणि आता मिडल आणि लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 5 धाबा. जिंकण्याकरता 56 धावांचं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी होतोय. पूर्णतः पकड मजबूत करण्याच्या इराद्याने खेळ केलाय या टुर्नामेंट्स मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये असताना तो मॅच जिंकला. त्याच्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवलाय. पुढचा बॉल मिड ऑफ मध्ये चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. हवेत बराच वेळ चेंडू होता. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडू टाकून चालेत उमेश तरे याचे. टीमची रणसंख्या 10 धाबा. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल फुल टॉस बॉल होता परंतु बॅटिंग क्रीज मध्ये हा चेंडू पडलाय ऑफ स्टंपच्या जवळ. निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या आहे ती 6.
50 धाबा करायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 19 चेंडू आणि 50 धाबा. 19 चेंडूंमध्ये 50 धाबा बनवावे लागतील अप्पा 11 भरुडी टीमला. ओहो, पुन्हा एकदा खोदलाय. अतिशय चांगला चेंडू टाकलाय, ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय. ब्रह्मास्त्राचा वामारा या षटकामध्ये दिसलाय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत त्या 6 धाबा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज. आणि आता 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज असताना तो गोलंदाजी कशी करतोय. या उलट कल्पेश भोईर आणि निलेश भोईर दोन बॅटर काय आक्रमक रूप त्यांचं दाखवतील. एरवी त्याने अनेक मॅचेस मध्ये ते आक्रमक रूप दाखवलंय. चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामधील हा बॉल बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये राहतोय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही, ओव्हर थ्रू होतोय. या चुका सुद्धा केल्या जात आहेत. 2 धाबा, 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 8. लेग बाईचा इशारा आलाय. धावसंख्या 8. स्कोर इज 8 नाऊ. 48 धावा अजूनही बनवायच्या आहेत 17 चेंडूंमध्ये. 17 चेंडू 48 धाबा. ओ हो 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 हो, वाईड यॉर्कर, वाईड यॉर्कर. बॅटरला मोकळीच दिली नाही मोठा फटका खेळण्याची किंवा शॉट सिलेक्शन करण्याची. धावसंख्या 8. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फळकावर त्या 8 धाबा. जिंकण्याकरता लक्ष 56 या धावसंख्येचं. पूर्णतःच तलवार जणू काही पाजवली होती, जसे सपासप वार केले राहुल तरे याने. ओ, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. ही सफलता मिळाली राहुल तरे या खेळाडूला. विकेटचं पतन. 1 गडी बाद. धावसंख्या 8. युनिटी एकच युनिट बघायला मिळते. युनिटी पाहायला मिळते या टीमची. नवीन बॅटर आता आलाय महेश भोईर. ओ हो हो हो, व्हॉट डिलिव्हरी. त्रिपा उद्वस फर्निचर उडवलंय. गॉन. बघितलं आपण आजच्या दिवसामध्ये 3 खेळाडूंना त्यांनी त्रिफळाचीत केलं. बरेचसे असे खेळाडू आहेत त्यांनी ISPL मध्ये ट्राय करायला पाहिजे. इंडियन सुपर प्रीमियर लीग हे बघणार आहोत. टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा मार्च महिन्यामध्ये या स्पर्धेला तुम्ही पाहणार आहात. आणि ह्या स्पर्धेमध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. इतकी मोठी स्पर्धा. आणि फिल्म स्टार आहेत अमिताभ बच्चन, साऊथचं हिरोनी सुद्धा या टीम्सला घेतलं आहेत.
आणि त्या टीम्स मध्ये टेनिस क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही पाहणार आहात. धावसंख्या धावपळकर आहे ती 8. आता चेंडूला खोदून काढलाय, चेंडू मिड ऑफ मध्ये वळतोय, एकदा पूर्ण केली, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय, फेकी जाईपर्यंत बॅटरला मिळाली या चेंडूवर एकच धाव. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या 9. विकेट हॅट्रिकवर असताना हा एक धाव पूर्ण करताना बॅटर दिसलाय. 9 धावा धावफळकावर, गडी बाद झाले ते 2. कल्पेश भोईर आणि महेश भोईर हा खेळाडू बाद झाला. महेश भोईर मागच्या मॅच मधचा हिरो होता, त्याने चांगल्या धावा बनवल्या होत्या. तो त्याला खेळपट्टीवर तगा धरून देण्याकरता जागाच दिली नव्हती. पुढचा बॉल लाईन अँड लेंथने खूप चांगली गोलंदाजी करत आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि त्याचा फायदा त्यांच्या टीमला होतोय. 2 धावा आता मिळतात या चेंडूवर. लॉंग ऑफ मधून फेकी जाईपर्यंत धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागले जात आहेत 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना अप्पा 11 भरुडी टीमची धावसंख्या 11. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 45 धावांची गरज आहे. 12 चेंडू 45 धावा. दोन षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा धावपळ लागल्यात. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 45 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट जर आपण बघितला तर 22.50 बनलाय. धावसंख्या धावफळकावर लागले जात आहेत त्या 14 धावा 11 धावा. 12 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45 धावा. स्ट्राईक इनकडे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वेदांत पाटील आणि सूरज हा खेळाडू स्ट्राईक इनकडे. अकरा धावा धावपळकर लागलेत. वेदांत पाटील तयार. फुल टॉस बॉल ताकदीचा वापर केला होता परंतु तो फार कमी असल्या कारणाने एकच धाव मिळेल. लॉंग ऑन मधून फेकी येते. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. प्रत्येक चेंडू मागे रिक्वायर रन रेट अत्यावश्यक धावगती ही वाढत चालली आहे. 11 मध्ये आता 44 पाहिजे. खूपच प्रतिस्पर्धी संघावर जास्त दडपण दिलंय. 24चा रिक्वायर रन रेट बनला इथे. पुन्हा फुल लेंथ बॉल लॉंग ऑन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षक तैनात होता उमेश. फिकी करेपर्यंत 2 धावा इथे सहजगत्या होतात. पूर्ण प्रोत्साहित केलं जातं आपल्या इतर खेळाडूंना टाळ्या वाजवून. जरी चुका झाल्या तरी सांभाळून घेतलं जातं आणि क्रिकेटच्या मैदानावर या घटना घडायला हव्यात. आणि आता मी बऱ्याच खेळाडूंना बघितलं एखादा षटकार लागला की लगेच गोलंदाजाला शिकवण्याकरता जात असतात. स्लोवर पण चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. संत गतीचा चेंडू टाकलाय. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. दुसरी धाबेकरता बॅटर धावत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 16 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये आता 40 धावांची गरज आहे. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 9 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. अप्पा 11 भरुडी टीमला बनवावा लागेल. नाव बनवावं लागेल. प्रसिद्धी मिळवावी लागेल. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलं. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये एकच धाव. धावसंख्या धावपळकावर लागली ती 17 धावा. एका धावेनिशी धावपळक पुढे सरकतोय आणि जणू काय असं वाटते की पराभवाचं अंतर या ठिकाणी कमी करतायत बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. 17 is the score for the loss of 2 wicket in the third over. तिसऱ्या षटकात 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओहो इनसाइड आउट करून चेंडूला कळून काढलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ
वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने. मला वाटलं की 4 धावा जातील काय, परंतु तसं काही घडत नाही. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 19. पुढचा मॅच 3 षटकांचा असेल. कोपरोबा वेळे टीमचे कॅप्टन या. काफ्रोबा वेळे टीमचे कॅप्टन टॉससाठी या. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल, नियंत्रणबद्ध गोलंदाजी होतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. आता शेवटचे 6 बॉल, 19 धावा झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 6 षटकार जर ठोकले आणि गोलंदाजाने मदत जर केली तर या 37 धावा बनू शकतात. 6 बॉल रिमेनिंग, 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. ज्ञानेश्वर चिकणे कुठे असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. अजूनही 6 बॉल टाकायच्या आहेत. त्याकरता शतंतरे सज्ज होत आहेत. Six ball to go and 37 runs required to win. 6 चेंडू 37 धाबा. ओ, पुन्हा कोळवटप्पाचा चेंडू होता. खोदून काढल्या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगली रणनीतीने फिल्डिंग सुद्धा रचली जाते. खासियत आहे या टीमची. एकीचे बळ तयार करतात हे टीम आणि त्यांचा फायदा त्यांना झालाय. 20 धाबा. पुढचा बॉल, एक वेगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. इथे झेल सुटलाय स्कोर लेग मध्ये आणि फलस्वरूप बॅटरला मिळतात या चेंडूवर. एकच धाव मिळाली. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 21. कठीण झेल होता. प्रयत्न केलेत आणि प्रयत्न केल्यानंतर सर्व काही मिळत असतं. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. सध्या धावसंख्या 21 आहे. 56 धावांचं टार्गेट असताना 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. बघता बघता 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते 23. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. एकतर्फी मॅचेस 2 झालेत अगेन्स्ट जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव टीम. हो 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 हो, पुन्हा एकदा चांगला बॉल. धावसंख्या धावफळकावर स्थिरावलेली आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. 2 चेंडू 33 धावा. 33 धावा 2 चेंडूंमध्ये. वाईड यॉर्करचा मारा केलाय. धावसंख्या धावफळकावर थंडावलेली आहे. धावसंख्या 23. कमिटीने घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य करावे लागतील. कमिटी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की 3 षटकांचाच मॅच असेल. ओ, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मिळेल काय? 1 धाव पूर्ण केली पराभवाचा अंतर कमी करण्याकरता. हार्ड लक अप्पा 11 बरुडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन जाणता राजा स्पोर्ट्स कारबाव टीम. बॅक टू बॅक 3रा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करतोय. हॅट्रिक मॅन ऑफ द मॅचची करतोय राहुल तरे. इज द मॅन ऑफ द मॅच. खारबाव टीमचा कॅप्टन सुद्धा या टॉस करण्याकरता.